प्रजासत्ताक दिन स्पेशल 1 कप मैद्यापासून 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होणारी मस्त कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पाक बनवून घेऊ. तर गॅसवरती एक खोलगट पातेलं ठेवलं. यामध्ये 2 कप साखर आणि 1 कप पाणी ऍड केलं. चमच्याने हलवून साखर थोडीशी वितळून घेतली आणि जिलेबीला मस्त असा कलर आणि टेस्ट येण्यासाठी चिमूटभर केसर आणि चिमूटभर केसरी कलर ऍड केला. पाकाला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये 2 कुटलेल्या वेलच्या ऍड केल्या आणि पाकाची तार न बनवता पाक फक्त तेलासारखा चिकट बनल्यानंतर गॅस बंद केलं. एका बाउलमध्ये 1 कप मैदा घेतला. यामध्ये 2 चमचे पातळ केलेलं तूप ऍड केलं. घट्ट तूप असेल तर 1च चमचा घाला आणि मैद्यामध्ये तूप चांगलं चोळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 कप पाणी थोडं थोडं करून ऍड केलं आणि विस्करच्या सहाय्याने बॅटर चांगलं फेटून घेतलं. तर 1 कप मैद्यासाठी 1 कप पाणी घातलं की बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होते. आता या बॅटर मध्ये 1 पॅकेट युनोचं ऍड केलं. वरून 1 चमचा पाणी घातलं आणि बॅटर परत एकदा चांगलं फेटून घेतलं. आता जिलेबी बनवण्यासाठी तुम्ही पायपिंग बॅग किंवा दुधाचं पॅकेटही वापरू शकता. तर मी येथे दुधाचं पॅकेट वरून कट करून घेतलं आणि ग्लासमध्ये ठेवून अशा पद्धतीने यामध्ये जिलेबीचं बॅटर भरून घेतलं आणि हे बॅटर भरलेलं दुधाचं पॅकेट कोपऱ्याला थोडंसं कट करून घेतलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेलामध्ये जिलेबी सोडून घेतली. तेल जर कमी गरम असेल तर जिलेबी चांगली फुलणार नाही. आता ही जिलेबी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत दोन्ही साईडने चांगली तळून घेतली आणि कोमट पाकामध्ये ऍड केली. 10 ते 15 सेकंदात पाकातून काढून घेतली आणि ही आपली मस्त अशी कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबी बनून तयार झाली. डिटेल परफेक्ट टिप्स अँड ट्रिक्स सहित रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा आणि या प्रजासत्ताक दिनाला मस्त अशी गरमागरम कुरकुरीत रसरशीत घरची जिलेबी एन्जॉय करा. थँक्यू. बाय.